हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इंडियन ऑइलमध्ये परमनंट भरती निघालेली आहे बघा। 97 जागा असणार आहे। 40,000 ते 1,40,000 पर्यंत वेतन असणार आहे। वयाची अट 18 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर बघा, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड रिक्रूटमेंट ऑफ असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर ग्रेड ए। तर आपण पाहू शकतो ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। 97 टोटल 97 पोस्ट असणार आहे। अनरिझर्व 45, SC 13, ST 6, OBC NCL 24 आणि EWS 9, PWBD 10। एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, मास्टर्स डिग्री इन केमिस्ट्री किंवा इक्विव्हॅलंट डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज इंडियन युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट थ्रू रेग्युलर फुल टाइम मोड। MSc इन केमिस्ट्री शॅल इन्क्लूड इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, एनालिटिकल, फिजिकल, अप्लाइड केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, कोणतीही ब्रांच ऑफ केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फार्मसी, टॉक्सिकोलॉजी, जिओकेमिस्ट्री, फार्मकोलॉजी, फूड टेक्नॉलॉजी कन्सिडर केलं जाईल। मिनिमम 60% मार्क असायला हवे एलिजिबल डिग्री एक्झामिनेशनसाठी आणि 55% फॉर SC ST आणि PWBD कॅन्डिडेटसाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया असणार आहे। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। इथे जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय काम नेमकं करावं लागेल ते सांगितलं गेलं आहे। 30 वर्षे मॅक्सिमम एज लिमिट इथे लिहिलेलं आहे। आणि बघा, रिझर्वेशन असणार आहे म्हणजे रिलॅक्सेशन असणार आहे OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षे, SC STसाठी 5 वर्षे, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षे, एक्स सर्व्हिसमॅन कमिशन्ड ऑफिसर्ससाठी 5 वर्षे। त्यानंतर आपण पाहूया एक्झामिनेशन ॲप्लिकेशन फी, ते कट ऑफबद्दल दिलेलं आहे। सिलेक्शन प्रोसिजर बघा, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, त्यानंतर ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क होणार आहे आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे। कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे 40 आउट ऑफ 100 म्हणजे क्वालिफाईंग एरिया असणार आहे। जनरल EWS OBC कॅन्डिडेटसाठी, SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी 35 आउट ऑफ 100 असणार आहे म्हणजे 40% क्रायटेरिया पासिंग असणार आहे। त्यानंतर मेरिट लिस्ट बनवली जाईल आणि तुम्हाला पुढच्या एक्झामिनेशनसाठी बोलवले जाणार आहे। इथे पे अँड पर्क दिलेलं आहे बघा। ग्रॉस तुम्हाला सॅलरी 13 लाखापर्यंत मिळणार आहे, 13,25,000। जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे। 600 रुपये तुम्हाला भरायची आहे फी। जनरल EWS OBC NCL कॅन्डिडेट 600 रुपये फी भरायची आहे, नॉन रिफंडेबल असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण बघू शकतो बँक चार्जेससुद्धा इथे लागणार आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। त्यानंतर बाकीच्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी इथे फी दिलेली नाही आहे, म्हणजे मे बी तुम्हाला फी भरायची नसणार आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिसते आहे इथे। ॲप्लिकेशन कसं करायचं ते सुद्धा इथे दिलेलं आहे, तर तुम्हाला जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर, व्हॉट्स न्यूवर क्लिक करायचं आहे, रिक्रूटमेंट ऑफ असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर 2025वर क्लिक करायचं आहे, डिटेल ॲडव्हर्टिजमेंटवर क्लिक करायचं आहे, त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये क्लिक हिअर टू अप्लायवर क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा भरायचा आहे। 1 मार्च 2025 पासून ॲप्लिकेशन करायला सुरुवात झालेली आहे आणि 21 मार्च 2025ला रात्री 12ला 5 मिनटं कमी असताना हे ॲप्लिकेशन करणं बंद होईल, ठीक आहे। इथे सगळं दिलेलं आहे, तुम्ही अगदी व्यवस्थित वाचून मगच ॲप्लिकेशन भरायला घ्या। टेंटेटिव्ह डेट्स, इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेले आहेत, त्या तुम्ही बघू शकता।
अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.